ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यार्थी सहायता समितीमार्फत बालविद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप उत्साहात संपन्न झालं। राहुरी येथील कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यार्थी सहायता समिती यांच्या वतीनं बालविद्या मंदिर प्रशाला येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप उत्साहपूर्ण वातावरणात झालंय। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन यामधनं घडलंय। या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सचिव मनोज शेठ बिहानी यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश स्वीकारताना आनंद व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्यानं विविध उपक्रम राबवत आहे आणि हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे असं यावेळी नमूद करण्यात आलं। कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेमध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष स्वागत करण्यात आलं। तर यावेळी श्री पवार, नानासाहेब, श्री बाळासाहेब राठोड तसेच सौ नंदा काळे, सौ सुनीता शेटे, सौ सुनीता बारसे, सौ सविता साखरे तसेच सौ मीना बर्डे, सौ जयश्री पाटोळे आणि सौ अलका आढाव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे यांनी केलं आहे। त्यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते। कार्यक्रमाच्या शेवटी श्री संदीप रासकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हीच खरी समाजसेवा आहे असा संदेश या प्रसंगी या कार्यक्रमामधनं देण्यात आलाय। नमस्कार, कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यार्थी सहाय्यता समितीमार्फत गेल्या 2 वर्षापासून आम्ही शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहेत आणि या उपक्रमातलीच एक भाग म्हणून जे शाळेमध्ये गरजू विद्यार्थी आहे या गरजू विद्यार्थ्यांना मग शालेय गणवेश असेल, वह्या पुस्तकांचं वाटप असेल, शूजचं वाटप असेल, हे सर्व या लालाशेठ बिहानी विद्यार्थी सहाय्यता समितीमार्फत या विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि अनेक विद्यार्थ्यांनी याच्या मोठ्या प्रकारे त्यांनी या संधीचा देखील लाभ घेतलेला आहे। पालकांचं, सर्व शिक्षक वृंदांचं देखील आम्हाला या कामी फार मोठं सहकार्य लाभत आहे। आशा करतो की इथून पुढे कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यार्थी सहाय्यता समितीमार्फत हे विद्यार्थी निश्चितच याचं सोनं करतील। या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि पालकांकडून आपण एक छोटीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया। या ठिकाणी जे पालक आहेत भोरे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। मुलांना बाहेरच्या दुसऱ्या शाळेतून आम्ही इथं आणून टाकेल असल्यामुळे इथं चांगला प्रतिसाद भेटत आहे। इथल्या सरांचा, इथल्या मॅडम लोकांचा आम्ही आभार प्रकट करत आहे। त्यांच्याकडून आम्हाला आमच्या मुलांना चांगली सुविधा भेटत आहे आणि आम्ही इथल्या सरांचं सुद्धा आभार व्यक्त करत आहे। आम्हाला उत्तम अधिकारात ही लेकरं पुढं काहीतरी भविष्यात बनतील। आम्ही हिंदू गोंधळी मराठी समाज असल्यामुळं आम्हाला इथल्या शाळेतून भरपूर चांगला साथ भेटत आहे।
धन्यवाद. माझा मुलगा अगोदर दुसऱ्या शाळेत होता. तिथं तो जाण्याला कंटाळा करत होता. इथं शाळेत जायला तो व्यवस्थित डायरेक्ट कंटाळा करत होता. इथं शाळेत त्याला टाकलं तर रोज नित्यनियमाने रोज तो शाळेत रोज सकाळी उठतो, लवकर आवडत होता. त्याच्या हातानेच तो आवडतो, लवकर शाळेत जायचं रोज येतो. या शाळेने त्याला ड्रेस दिले, पुस्तकं दिले, सगळं. आता त्याला थोडंफार काहीतरी यायला लागलं. त्याला तिथं काहीच येत नव्हतं शाळेत. महेश दाने, C24 तास, राहुरी.